अतिशय दुःखद अशी ही घटना कोझिकोडमध्ये काल घडली आणि ह्यामध्ये मुंबईचे विंग कमांडर दीपक वसंत साठे यांचा अपघाती मृत्यू झाला। त्यांचे सहकारी निवृत्त विंग कमांडर संजीव पै आता आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्याशीच या संदर्भात चर्चा करूया। संजीव सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं झी24 तासमध्ये। संजीव सर, दीपक साठे यांचा ह्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला। दीपक साठेंसह तुम्ही अनेक वर्ष काम केलेलं आहे, त्यामुळे विंग कमांडर साठेंविषयी जाणून घ्यायला आवडेल। विंग कमांडर साठे हे फार प्रोफेशनल पायलट होते। त्यांचं कार्य हे बघितलं तर ते आता तुम्ही सांगितलं त्यांना ते स्वॉर्ड ऑफ ऑनर होते, ते नंतर MiG-21चे फायटर पायलट होते आणि नंतर टेस्ट पायलट होते ते HL मध्ये। आणि टेस्ट पायलटची जी त्यांनी पोस्ट हाताळली हे फार स्किल्ड काम आहे। ते तुम्हाला विमानाचे टेक्निकल आस्पेक्ट्स तुम्ही चेक करता आणि मग तुम्ही इनपुट्स देता। तर त्यांचं प्रभुत्व त्यांच्या कलेमध्ये हे होतं आणि असं म्हणता येईल की ही लव्ड हिज जॉब। त्यांना ते मग ते एअर इंडियात आले। एअर इंडियात सुद्धा त्यांनी खूप काय सकारात्मक काम केलंय। सेफ्टी ऑडिट्स वगैरे मध्ये ते भाग घ्यायचे, ते आमच्याबरोबर सेफ्टी ऑडिट्समध्ये, आणि ते खूप व्हॅल्युएबल इनपुट्स मिळायचे त्यांच्याकडून की हे त्यांचं जे कारकीर्द होती ती फारच एअर इंडियात म्हणजे साकारली जाते। आणि त्यांचे जे स्टुडंट्स होते वगैरे ते फारच त्यांच्याबद्दल चांगलं बोलतात। त्यांचा स्वभावसुद्धा फार मनमिळाऊ होता आणि त्यांचं कोणाशी असं काही भांडण वगैरे असं नव्हतं किंवा कोणाची म्हणजे ॲब्सोल्युटली मॉडेल इंडिव्हिज्युअल असं म्हणायचं असे ते होते। बरं संजीव सर, हवाई दलात ते डेकोरेटेड ऑफिसर निष्णात फायटर पायलट म्हणून खरं तर नावाजलेले होते। कारगिल युद्धातही त्यांचा सहभाग होता। त्यांच्या हवाई दलातल्या कारकिर्दीविषयी काय सांगाल? आता हवाई दलाच्या कारकिर्दीविषयी मी तुम्हाला सांगितलं, जसं ते राईज झाले आपल्या प्रोफेशनमध्ये तेव्हा त्यांनी काही काही कामं करून दाखवली आहेत। त्यांनी ते इन्स्ट्रक्टरसुद्धा होते, एअरफोर्स अकॅडमीमध्ये इन्स्ट्रक्टर होते। त्यांनी त्यांचे कितीतरी स्टुडंट्स आज ॲक्टिव्ह आहेत आणि त्यांच्याकडून ते दे टेक देअर इन्स्पिरेशन फ्रॉम हिम असं म्हणायला हरकत नाही। आणि अशी लोकांनी भारतीय वायुसेनेला खूप नाव दिलेलं आहे आणि त्यांच्यासारखे प्रोफेशनल पायलट्स असल्यामुळे आम्हाला त्यांच्याबद्दल खूप गौरव आहे। ते टेस्ट पायलट सुद्धा झाले आणि त्यांचं कुठेही असं मी म्हणेन की ते जर एअरफोर्समध्ये राहिले असते तर आणि कुठच्या तरी वरच्या पदाला पोहोचले असते। संजय सर, तुम्ही आता टेस्ट पायलटचा उल्लेख केला। टेस्ट पायलट ही अत्यंत महत्त्वाची जबाबदारी कामगिरी आहे आणि त्यांनी ती पार पाडली। टेस्ट पायलट म्हणजे नेमकं काय असतं? टेस्ट पायलट म्हणजे जेव्हा विमान बाहेर येतं हे रिपेअर होऊन किंवा त्याचा घडण होते विमानाची, तेव्हा पहिलं जो फ्लाय करतो तो टेस्ट पायलट विमान फ्लाय करतो। आता त्या विमानात जर काही कमी जास्ती असेल तर तो टेस्ट पायलट आपल्या स्किल्सनी ते सांभाळून घेतो विमान। तर त्याचं काम हे फार डेलिकेट असतं। मी आता त्याला कशाची हे देऊ शकत नाही, पण जे हवेत आता हे विमान फ्लाय करतंय, ते पहिल्यांदा फ्लाय करतंय किंवा एखाद्या मेजर ओव्हरऑल नंतर ते बाहेर येतं, तर त्याचे जे कॅलिब्रेशन झालेलं आहे की नाही त्याच्या यंत्रणांची, हा टेस्ट पायलट फ्लाय करून तो इनपुट मग परत येऊन खालती वैज्ञानिकांना किंवा तंत्रज्ञांना देतो। त्याप्रमाणे मग ते विमान सॉर्ट आउट केलं जातं। आणि हे त्याचं काम जे असतं ते फक्त निष्णात
पायलट्स जे असतात त्यांना ते टेस्ट पायलट्स म्हणून तो हुद्दा मिळतो, कारण त्यांच्या कामामुळेच दुसऱ्याचा प्राण वाचणार असतात किंवा खरंय. विमान हे सेफ आहे असं आपल्याला हे त्यांची काम हे पहिलं असतं. जे विमान हे करायचं कॅलिबरेट किंवा काय तुम्ही म्हणाल की चेक करायचं की विमान बरोबर चालतंय की नाही. बरोबर बरोबर. सर, खरं तर हा नेमका अपघात झाला तेव्हा नेमकं काय घडलं असेल? हे मी ऐकलंय टी व्हीवर काल. खूप लोकांनी मी म्हणेन की आपल्या तोंडाची वाफ घालवलेली आहे, पण आय ॲज अ प्रोफेशनल वूड नॉट लाईक टू कमेंट ऑन इट. त्याच्यात कितीतरी गोष्टी असू शकतात. पहिलं तर हा टेबल टॉप रनवे आहे, त्याच्यावर ॲप्रोच करायला एक वेगळी ट्रेनिंग लागते. तर DGCA किंवा रेग्युलेटर त्यांचे अप्रूव्ह झालेलेच पायलट ह्या टेबल टॉप रनवेवर अप्रोच करत असतात. नाऊ जो काही वेदर होता किंवा हवामान काल होतं त्याच्यात कसे वारे होते, क्रॉसविंड्स होते, टेलविंड होते, त्यांचा अप्रोच कसा होता आणि त्यांनी दोनदा ते परत ओव्हरशूट म्हणतात तसं किंवा परत विमान उडवून परत गेले, दोनदा त्यांनी अप्रोच केला आहे. तर त्यांनी सर्व, मला वाटतं त्यांच्याप्रमाणे सर्व प्रिकॉशन्स घेतलेल्या होत्या. पण आता तुम्ही जे म्हणतो आपण की ह्याची तुम्ही जो तुमचं हवामान आहे त्याची कधीच तुम्ही तीक्ष्णात असं हे करू शकत नाही. बरोबर. तर त्याच्यात सडनली काय झालंय, क्रॉसविंड्स आले किंवा तर त्या विमानाचा वेग वाढला आणि त्यांना टचडाऊन लँडिंग हाय स्पीडमध्ये करावी लागली वगैरे. मग रनवे हा ओला होता. ओला म्हणजे आम्ही दोन म्हणतो, एक मॉइस्ट म्हणतो आणि एक वेट रनवे म्हणतो. तर त्याच्यात पाणी जर खूप साठलेलं असेल तर फ्रिक्शन टायरची आणि ह्याची कमी होते आणि त्यामुळे बेकिंगचं हे वाढतं आणि इतर गोष्टी त्यांना हे कराव्या लागतात. तर त्याच्यात मी ऐकलंय की हे स्किड झालं विमान नंतर. बरोबर. आणि एकदा स्किड व्हायला लागलं की ते विमान तुमच्या आउट ऑफ कंट्रोल जातं. तर ह्या सर्व गोष्टी काय काय झालं आणि त्यांनी काय काय प्रयत्न केले हे आता त्यांचं जेव्हा ब्लॅक बॉक्स असेल किंवा इन्क्वायरी होईल बरोबर ह्याची तेव्हा ते सर्व सत्य बाहेर येईल. खरंय. मात्र संजीव सर, पण मला 2011 मध्ये त्यांची जी हा बोला. हा बोला. खरं तर 2011 मध्ये कोझिकोड विमानतळ हे धोकादायक म्हणून जाहीर झालं होतं आणि टेबल टॉप विमानतळांवरचा धोका आपण जाणतात. मग नेमका किती धोकादायक असतं हे टेबल टॉप विमानतळ? धोकादायक असं नाही. आता तुम्हाला हाँगकाँग सुद्धा आहे किंवा आता मँगलोरला झालं तर ते धोकादायक आहे. म्हणजे इतर विमानतळांसारखं नाही आहे ते. आम्ही ओव्हररन अंडरशूट जो एरिया म्हणतो की विमानतळाचा मेन हे संपलं की त्याच्यानंतर सॉफ्ट एरिया जो सुरू होतो तो इतर विमानतळांना अवेलेबल असतो. म्हणजे त्याच्या पुढे जे 1000-2000 फूट जे आणखी अंतर असतं, जर विमान जोराने धावलं आणि ते त्याच्या बाहेर पडलं तर त्याला थोडं पुढे जाऊन थांबता येतं. बरं. टेबल टॉप रनवेवर तसं नसेल. आणि मँगलोर किंवा हे कॅलिकटचं मला वाटतं 9000 फूट होतं रनवे, पण त्याच्या पुढे किती जागा होती त्या विमानाला, मला वाटतं हार्डली एनी ओव्हरशूट एरिया आहे. त्यामुळे ते लगेच खाई येते आणि विमान ते खाईत पडतं. त्यामुळे पायलटला जरी ब्रेक लावलेले असले तरी तेवढं थांबवायला विमान तेवढी जागा मग ती सापडली नसेल आणि म्हणून ते मग विमान तर हे सर्व लक्षात घेऊनच पायलट अप्रोच करतात. आणि त्याच्यासाठी एक्सपिरियन्स पायलट आणि त्यांनी 4 किंवा 6, आता मला DGCAचं हे माहीत नाही, त्यांनी लँडिंग्स केलेल्या पाहिजेत आणि ते त्यांच्या लँडिंग अप्रूव्ह झाल्या पाहिजेत, तेव्हा त्यांना परमिशन मिळते तिथे जाऊन विमान लँड करायची. तर कितीतरी सेफ्टी मेजर्स ठेवलेले आहेत. पण आपण वायू किंवा जे हवामान जे असतं किंवा त्या वायुदेवाचं आपण वी कॅनॉट रिअली
काय होईल ते सर्व देवाच्या हातात असतं. त्यावेळेला कधी वारे येतील, काय वातावरण कसं होईल हे मेट तंत्रज्ञान असतं, मेट्रिओलॉजी, पण तरीही तिथे गडबड होऊ शकते. अगदी थोडक्यात वातावरणाचं काही सांगू शकत नाही हे तर नक्कीच झालेलं आहे. वातावरण कसं असेल ह्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती आपण उड्डाण करणं, लँडिंग करणं हे सगळं ठरवत असतो. मात्र सर ह्या निमित्ताने एक महत्त्वाचा प्रश्न उद्भवतो, कारण की विमानतळ चकाचक बांधणं, 5 स्टार सुविधा देणं ह्याकडे जगभरात कल आपल्याला पाहायला मिळतो. पण असं विमानतळ उभारताना विमानतळावरती साधं 50 बेडचं हॉस्पिटल का उभारलं जात नाही? त्याची आवश्यकता नाही वाटत का? आता पोस्ट कोविड एरात खूपशा चेंजेस येत आहेत. सध्या इंटरनॅशनल रेग्युलेटर वगैरेनी सुद्धा खूप पत्रकं काढलेली आहेत की तुम्ही पॅसेंजर्सचे कसे चेक करावे आणि काय काय यंत्रणा तिथे आणावी. जेव्हा पॅसेंजर चेक करताना ॲक्च्युअली त्यांना एखाद्या जसं एक्सरेमधून सामान जातो तसं एक्सरेसारखी यंत्रणा तयार करावी, असे काही काही विचार चाललेले आहेत. आणि पॅसेंजर्सनं लवकर कसं हे करावं, नंतर तिथे ज्या काही चेंजेस येतील त्या सर्व हळूहळू येण्याच्या मार्गावर आहेत. आणि ॲव्हिएशनला खरोखर धक्का बसलेला आहे आणि ॲव्हिएशन मध्ये खूप चेंजेस येतील आता या पोस्ट कोविड एरात. आता काय जे येईल ते आपल्याला पुढे कळेल, पण हे सेफ्टी ही फारच निर्णायक आहे ॲव्हिएशनमध्ये आणि ह्या सर्व गोष्टींची काळजी घेतलीच पाहिजे. तर काही पत्रकं निघालेली आहेत, ते मी सांगू इच्छित नाही इथे. पण आता आणिक पोस्ट कोविड एरात कसे चेक्स होणार, कसे हे सर्व बदलणार आहे. वातावरण सर्व बदलणार आहे. तर ते कसं बदलेल हे आपल्याला हळूहळू आता कळणार. अगदी म्हणजे भविष्यात आता हे असे बदल घडणं अपेक्षित आहे. तुम्ही म्हणता तसं हॉस्पिटल सुद्धा तर तुम्ही म्हणता तसं हॉस्पिटल सुद्धा आसपास हॉस्पिटल आणि इमर्जन्सी इन्स्ट्रक्शन्स प्रत्येक विमानतळावर आहेत की कोणाला कॉन्टॅक्ट करावं, कुठचं हॉस्पिटल ॲक्टिवेट होणार. आता कॅलिकटला जवळ हॉस्पिटल आहे का लांब हॉस्पिटल आहे मला पटकन सांगता येणार नाही, पण ह्या सर्व सूचना फलकावर अवेलेबल आहेत आणि त्यांच्या इमर्जन्सी टीमला सर्व ते टेलिफोन नंबर्स असतात. हे टेलिफोन नंबर्स ते प्रत्येक वेळेला चेक करत असतात, तर ते अप टू डेट माहिती असते ॲव्हिएशनमध्ये, ह्याला काहीच शंका नाही. पण जवळ हॉस्पिटल आणणं, एअरपोर्टच्या जवळ हॉस्पिटल आणणं हे किती हे ते जमीन किती अवेलेबल आहे किंवा ते शहरापासून केवढं लांब आहे. मग फर्स्ट डिग्री हॉस्पिटल किंवा क्रिटिकल केअर हॉस्पिटल तिथे ठेवायचं, कारण काय काय वेळेला क्रिटिकल केअर लागणार आहे पेशंटला. तर हे सर्व प्रश्न आहेत, हे आता रेग्युलेटर्स वगैरे त्याच्यावर विचार करतील. पण हे असे ॲक्सिडेंट ॲव्हिएशनमध्ये काय रेग्युलर नसतं, क्वचित कधीतरी होतं आणि ते आपण वेदर गॉड म्हणतो त्या वेदर गॉडवर अवलंबून असतं. त्याच्यावर आपण काहीच हे करू शकत नाही. अगदी म्हणजे थोडक्यात वातावरणातल्या बदलांवरती किती हुशार असला तरी तो ह्याच्या आधीच आहे. अगदी अगदी खरंच वातावरणातले बदल असतील आणि इतरही काही आता महत्त्वाचे बदल खरं तर विमानतळासंदर्भात होतीलच येणाऱ्या काळात. धन्यवाद ह्या संपूर्ण बातचीतीबद्दल. आपल्यासोबत निवृत्त विंग कमांडर संजीव पै होते आणि त्यांनी ह्या संदर्भातली माहिती तर दिलीच, त्याचबरोबर काही आठवणी दीपक साठे यांच्याही जागवल्या.